तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 त्याच्यामधली टेस्ट क्रमांक 3 आपण पुन्हा एकदा यूट्यूबवर घेत आहोत। पहिल्या 3 टेस्ट यूट्यूबवर ठेवण्याचं कारण एकदा चेक करा की बूस्टर टेस्ट सिरीजचा पॅटर्न, बूस्टर टेस्ट सिरीजचा दर्जा सगळा कसा घेतला जातो। मग तुम्हाला आपल्या ॲप मध्ये संदीप अरगडे इन्स्टिट्यूट ॲप मध्ये बाकीच्या उरलेल्या टेस्ट मिळून जातील। अशी बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 होईल। त्याच्या 15 टेस्ट होतील फक्त 110 रुपयामध्ये। त्याच्यानंतर 4-5 दिवस ब्रेक दिला जाईल मार्क्स रिकवर करण्यासाठी। मग पुढे बूस्टर टेस्ट सिरीज 5.0 होईल, पुन्हा 15 टेस्ट। लक्षात ठेवा असा टप्पा आपण परीक्षेपर्यंत कंटिन्यू ठेवणार आहोत। फक्त विनंती एकच आहे, दररोज पेपर प्रिंट काढून सोडवायचा आहे। मनाने मोबाईलवरती सोडवत बसायचं नाही। तो प्रिंट केलेला पेपर एक्सप्लेनेशन पाहत असताना त्याच्या झालेल्या चुका बाजूला लिहिल्या पाहिजे आणि एका फाईलमध्ये लावलं गेलं पाहिजे। ही शिस्त जो ठेवील त्याचा रिझल्ट शुअर चांगला मार्काने येईल। म्हणजे 20 पैकी 18, 19, 17 असे मार्क यायला हरकत नाही, कळलं। पण फक्त मोबाईलवरती सोडवाल तर आपला पेपर जो आहे तो ऑफलाईन आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ऑफलाईन काम केलं पाहिजे ना की ऑनलाईन। लक्षात ठेवा त्यामुळे पेपरची प्रिंट काढून सोडवणे ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवायचं। ठीक आहे। गणित हा विषय मित्रांनो सगळ्यांना सोपा कधी जातो, जर डेली प्रॅक्टिस केली तर। आणि डेली प्रॅक्टिस हा फक्त टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होत असेल तर 101% करायला पाहिजे। कारण मागच्या एक्झाममध्ये आजमवलंय की टेस्टमुळेच खूप सारा बदल झाला होता। मग आता त्या गोष्टी केल्या पाहिजे। लक्षात ठेवा याची PDF दररोज तुम्हाला आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलवर, संदीप अरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलवर दररोज दुपारी 12 वाजता मिळेल। 12 वाजता मिळेल, ती डाउनलोड करायची, प्रिंट काढायची, सोडवायची। ॲपमध्ये सुद्धा असणार, टेलिग्रामला सुद्धा असणार। लक्षात ठेवा फक्त एक्सप्लेनेशन हे 3च व्हिडिओचं तुम्हाला यूट्यूबला आहे, बाकी 3ही व्हिडिओचं तुम्हाला, बाकी पुढच्या व्हिडिओचं सगळं तुम्हाला याच्या ॲपमध्ये मिळेल। लक्षात ठेवायचं। चला मग पाहूया हा जो आहे पेपर क्रमांक 3। पहिला प्रश्न जो आहे तो मी सिलोलिझमचा घेतला होता, तर्क व अनुमान। आता असा विद्यार्थी मित्र नाही की ज्याला हा टॉपिक येत नाही, बरोबर। तर लक्षात ठेवा कारण ह्याचे जर यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला आपला तर 1.4 मिलियन क्रॉस झालेला आहे। 1.4 मिलियन क्रॉस झालेला आहे। ठीक आहे ना, म्हणजे सगळ्यांना आयडिया आलेली आहे। त्यामुळे ही आयडिया प्रत्येकाला येते, चुकत नाही कोणी। फक्त लक्षात ठेवा आकृती काढताना आपण कशा पद्धतीने काढलं पाहिजे हे चुकायचं नाही। सर्व विद्यार्थी गुणी आहेत, सर्व विद्यार्थी गुणी आहेत याचा अर्थ आतमध्ये विद्यार्थी, सर्व नंतरचा शब्द आतमध्ये येतो। सर्व विद्यार्थी गुणी आहेत, सर्व विद्यार्थी गुणी आहेत। बर, काही गुणी आनंदात आहेत, काही गुणी आणि आनंद हा शब्द आहे बघा, काही गुणी आनंदात आहेत। ठीक आहे, याच्यावरून बघा निष्कर्ष पहिला, सर्व विद्यार्थी आनंदात आहे, असतीलच असं नाही, चूक, राहतात असं नाही। आनंदात राहणारे सर्व लोक गुणी असतात। आनंदात राहणारे सर्व गुणी असतात का? नाही, सर्व नाही होऊ शकत। दोन्ही असत्य, ऑप्शन नंबर 2 बरोबर, करेक्ट, एकदम इझी। बघा पुढचा प्रश्न, काळकामचा थोडासा ट्रिकी क्वेश्चन बनवला होता। ट्रिकी कसा तो आता तुम्हाला कळेल। नमिता निम्मे काम 4 तासात करते, अर्ध काम 4 तासात, अर्ध काम 4 तासात म्हणजे पूर्ण काम 8 तासात। म्हणजे नमिता ताई ज्या आहेत, नमिता पूर्ण काम 8 तासात करतात, हे क्लिअर झालं। अमिता तेच संपूर्ण काम करण्यासाठी 12 तास घेते, म्हणजे अमिता किती तास घेते? 12 तास। पुढचं, समिता तेच काम अमिताच्या दुप्पट वेगाने करते। दुप्पट वेगाने कोण? समिता। अमिताच्या दुप्पट वेगाने याचा अर्थ समिताला अमितापेक्षा निम्मा वेळ लागणार, म्हणजे 6 तास। पुढचा प्रश्न काय बघा, पुढचं वाक्य काय दिले, जर तेच काम तिघींनी एकत्र केल्यास किती तासात पूर्ण होईल? तिघी म्हटल्यावर तिघींचा लसावी किती येतो? 24 बरोबर। 8 त्रिक 24, 12 दुने 24, 6 चौक 24, ह्या सगळ्यांची बेरीज केली 9, 9 ने भागायचं, 24 भागिले 9, चला 9 दुने 18, उरले किती? 6/9, म्हणजे 2.2/3 दिवस लागणार, तास लागणार। 2.2/3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर, करेक्ट। लक्षात ठेवा
तिघांचं इथं ट्रिकी एक होतो, वेग जब डबल जर असेल तो वेळ निम्मा असतो, लक्षात ठेवायचं, हे कळलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, डायसचा क्वेश्चन घेतला होता. डायस, इथं डायसचे 4 भाग दाखवलेले आहेत. 4 भागापैकी कोणतेही 2 घेऊन तुम्ही परस्परांसमोर ऑपोजिट साइडला, ऑपोजिट फेसेसवरती कोणकोणते घन येतील ते तुम्हाला सांगता येईल. बघा काय आहे, एकाच घनाच्या पृष्ठावर ही चिन्ह दिलेत, बरोबर, विविध बाजूने दाखवले आहेत. त्यात समोरासमोरील पृष्ठावर असलेल्या चिन्हांच्या जोड्या पर्यायात दाखवल्यात. समोरासमोरच्या जोड्या दिल्यात, त्यापैकी कोणत्या पर्यायातील चिन्हांची जोडी समोरासमोर पृष्ठावर येणार नाही, म्हणजे ऑपोजिट जोडी यांच्यापैकी कोणती चुकीची ती सांगायची. कोणत्याही 2 आकृत्या घ्या. चला मी पहिल्या 2 घेणार. पहिल्या दोघांमध्ये चौकोन कॉमन आहे, चौकोन लिहिला. बाकी क्लॉकवाईज फिरायचंय, त्रिकोण, सर्कल, डॉट. चौकोनापासून हे स्टार जे चिन्ह आहे, स्टार. पुढे आहे चौकोन, क्रॉस. ठीक आहे. मग राहिलं काय रे, सर्कल. ते साहजिकच काय असणार, ह्याच्या असणार ऑपोजिट सर्कल. मग यांची जोडी जमते, यांची जोडी जमते, हे डॉटवाले बरं का. म्हणजे जोड्या कोणती जोडी येणार नाही ते विचारले. आता बघा त्रिकोण आणि हे येतंय, येणार नाही पाहिजे मला, न येणार पाहिजे. बघा हे सर्कल येतंय, बरोबर. पुढे हे येतंय, मग सर्कल आणि ही येते का, नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. न येणारी जोडी आपल्याला विचारली होती, ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. लक्षात ठेवा, ऑपोजिट डायरेक्शनला काय येईल, एकदम इझी असते, लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता इथं 1 सोडून 1, बघा आता 3 चौक 12, बरोबर, बरोबर की नाही, 3 चौक 12. किंवा तुम्ही असंही करू शकता, आता 2 लॉजिक सांगतो. 3 चौक 12, 6 चौक 24, 4 चौक 16, 2 चौक 8, म्हणजे 2 उत्तरांना ऑप्शन 3 बरोबर. तुम्ही असं करू शकता. किंवा हाफ पार्ट घ्या, हाफ पार्ट, वरचा हाफ पार्ट. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, म्हणजे इथं 2 येणार, हे कन्फर्म, ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, बैठक व्यवस्थेचा प्रश्न. त्याच्यामध्ये रांगेतील क्रम ओळखा. एका रांगेत शुभम डावीकडून 7व्या स्थानावर आहे. शुभम दादा डावीकडून 7व्या स्थानावर आहे. 7वा कोण आहे, शुभम आहे, शुभम. अमर उजवीकडून 15वा, अमर उजवीकडून 15वा, अमर उजवीकडून 15वा. त्यांनी आपल्या स्थानांची आदलाबदल केल्यास म्हणजे हा इथं येणार आणि हा इथं येणार. आदलाबदल केल्यास शुभम डावीकडून 10वा होतोय, शुभम डावीकडून किती होतोय, 10वा. कोण होतोय, शुभम, बरोबर. म्हणजे शुभम जो अमरच्या जागेला होता, अमर इथं आला, हा आला अमर दादा, अमर. ठीक आहे. म्हणजे शुभम जो डावीकडून 7वा होता तो डावीकडून 10वा झाला. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, अमर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे. अमर उजवीकडून पहिला 15 होता, जागा बदलली, मग तो इथे येणार, मग तो कोणत्या नंबरवर येणार. साधं सोपं गणित आहे. काय गणित आहे सर, शुभम दादा 7चा 10 झाला म्हणजे 3 ने वाढला, मग हा सुद्धा 3 ने वाढणार, म्हणजे 15चा 3 18 होणार, ऑप्शन नंबर 4 बरोबर. शुभम तू कितीने वाढतो रे, 3 ने, मग मी सुद्धा 3 ने वाढणार, कारण आपल्या दोघांच्या जागा अदला बदल झालेल्या आहेत, हे आपल्याला कळून जात. ज्या पॅटर्नचा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होतोय त्या पॅटर्नचा प्रश्न चुकला नाही पाहिजे, एवढीच फक्त खबरदारी घ्या. बाकी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकला. सर तुम्ही म्हणन ते फक्त मी करणार, एवढं जरी डोक्यात ठेवलं, एकही पॅटर्न एक्झामला येणारा आपल्या टेस्ट सिरीजच्या बाहेर आणणार नाही आपण. तो पॅटर्नच यावा यासाठी मी खूप काम करतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा रोल एकच आहे की एखादा प्रश्न आता टेस्टमध्ये चुकू शकेल, चुकू द्या, पण त्या टाईपचा पॅटर्नचा प्रश्न, त्या टाईपचा प्रश्न परत एक्झाम मध्ये जर आला तर चुकलं नाही पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची. चला पुढचा प्रश्न. साक्षी नृत्य शाळेत जाण्यासाठी घरून निघाली तेव्हा तिच्या समोर दक्षिण दिशा होती, बरोबर. आता तिच्या प्रवास मार्गामध्ये ती 3 वेळा डावीकडे काटकोनात वळली, म्हणजे कोणात वळायचंय, कोणात, हे बघा अँगल आहे, हे कोणात वळायचंय, कोणात, बरोबर. आता क्लिअर आहे. बघा तिच्या समोर दक्षिण दिशा होती
म्हणजे दक्षिणेकडे चालली होती. ठीक आहे, ठीक आहे. आता काय बघा, ती प्रवासादरम्यान 3 वेळा डावीकडे काटकोनात वळली. 3 वेळा काटकोनात म्हणजे पहिला काटकोन इथं, दुसरा काटकोन इथं, तिसरा काटकोन इथं, म्हणजे कुठं तोंड आहे पश्चिमेला. नंतर 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळली, 1 2 उजवीकडे काटकोनात वळली. पुन्हा एकदा ती डावीकडे काटकोनात वळली, डावीकडे डावीकडे हे बघा डावीकडे डावीकडे वळली. आता तिचे तोंड नृत्यशाळेच्या मागच्या दरवाजासमोर आहे, म्हणजे तोंड कुठे इकडे, ती नृत्यशाळा इथं, त्याचा मागचा दरवाजा इकडं, म्हणजे पुढचा दरवाजा इकडं. क्लिअर आहे ना. नृत्यशाळा ही जी शाळा आहे ह्याचा मागच्या दरवाजाच्याकडे तोंड करून उभी होती. मग तर नृत्यशाळेचा पुढचा दरवाजा कोणत्या दिशेस असेल? उत्तरेस. ऑप्शन नंबर 1 बरोबर. इकडे दक्षिणेस, इथं तोंड उत्तरेस. लक्षात आलं पाहिजे. हे फिरवा फिरवी आहे, बाकी काहीच नाही. बघा पुढचा प्रश्न. समीराचा जन्म 5 सप्टेंबर 2004 रोजी झाला. तिचा वाढदिवस 12वा. तिचा 12वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? तिचा 12वा वाढदिवस. मला सांगा, जन्म जर समीराचा 5 सप्टेंबर 2004 ला झाला असेल तर 12वा वाढदिवस म्हणजे फक्त 12 ऍड करा ना याच्यामध्ये. किती? 12. म्हणजे 5 सप्टेंबर 2016 हा तुम्हाला फक्त दिवस ओळखायचा आहे. 5 सप्टेंबर 2016, 5 सप्टेंबर 2016 बरोबर. सिंपल. आता तुम्हाला कोणता वार दिलाय का नाही, म्हणजे सिंपल एक तत्व आहे, दिलेल्या तारखेचा वार काढणे. मग याची 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा, तारीख किती आहे ती तारीख लिहून घ्या 5 बरोबर. दुसरा टप्पा, महिना कोड. महिना कोड याचा आपला यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाने यूट्यूब चॅनल, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाने इंस्टाग्राम ID आहे. त्याच्यावरती आपली रील्स, इन्स्टावरची रील्स ही खूप व्हायरल झाली, जवळपास 3.5 लाखाच्या पुढे क्रॉस झाली आहे. तर तिथं 1 मिनिटामध्ये दिलेल्या तारखेचा वार कसा काढायचा रील्स आहे, ती पण बघून घ्या. लक्षात ठेवा, तारखेचा पहिला टप्पा, महिन्याचा कोड पाठ करणं गरजेचं आहे. 033 614 625 035 हे महिन्याचं कोड आहे. सप्टेंबर हा कितवा महिना आहे? 9वा महिना आहे. म्हणजे किती घेणार? 5. वर्षाचे शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक किती? 16. ठीक आहे, शेवटचे 2 अंक 16. ह्या 16ला 4 ने भागून येणार उत्तर. लीप वर्ष म्हणजे 16/4. ह्याची बाकी नाही, भाकर घ्यायचा 4. वर्षाचा कोड, वर्षाचा कोड, वर्षाचा कोड, वर्षाचा कोड तो येतो 6. तो कसा 6 येतो? तर लक्षात ठेवा, वर्षाचा कोड 6420 6420 असा आहे. हे जे आहे ते शतक लीप वर्षासाठी, म्हणजे 1600, 2000, 2400, मागे विचार केला 1200 ह्याला आहे. मग त्याच्या पुढचं 1700, 2100 यांना 4 येतं. त्याच्या पुढचं 1800ला 2 येतं, 1900ला 0 येतं. असं पूर्ण 100 वर्षासाठी कोड असतो. मग 2000च्या वरती कोणतंही वर्ष असू द्या त्याला कोड 6 घ्यायचा. मग करा बेरीज. 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि 16 36, 36/7, 7×5 35. किती बाकी? 1 बाकी. 1 म्हणजे सोमवार, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. दिलेल्या तारखेचा वार काढणे. एकतर तुम्हाला महिन्यांचे कोड, वर्षाचे कोड आणि वारांचे कोड पाहिजे. 1 बाकी म्हणजे सोमवार. रविवारला 0 घ्या, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3 अशा पद्धतीने 1 बाकी आली, सोमवार येणार. म्हणजेच 5 सप्टेंबर 2016ला सोमवार असणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात 26 जण उत्तीर्ण झाले बरोबर, व इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण 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 अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण. लक्षात ठेवा, दिलेली माहिती सगळी उत्तीर्ण उत्तीर्ण उत्तीर्ण, सगळे उत्तीर्णच आहे, काहीच अडचण नाही. तुम्ही साहजिकच वेन डायग्राम मध्ये उत्तीर्णाचे डायग्राम बनवूया. सगळा कॉमन पार्ट हा जो आहे तो भाषा विषयाचा आहे, पुढचा जो आहे तो इतिहास विषयाचा आहे, आणि त्या दोघांमध्ये उत्तीर्ण असणारी जनता ही 8 आहे. बर, टोटल भाषावाली लोक किती आहेत? 26. 26 मधून 8 गेले 18. बर, टोटल इतिहास किती आहे? 32. 32 मधून 8 गेले 24. मग यांची जर केली बेरीज तर काय होते बघा, बरोबर ना. मग यांची बेरीज करा. 18 आणि 8 किती होतात?
तर 26 आणि 24 किती होतात तर 50 ही 50 लोक उत्तीर्ण आहेत. टोटल लोक विद्यार्थी 57, त्यापैकी उत्तीर्ण 50, म्हणजे किती अनुत्तीर्ण असणार 7. ऑप्शन नंबर 3 बरोबर. अशा पद्धतीने वेन आकृतीचा प्रश्न तुम्हाला येतो, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. बघा एका फोटोकडे बोट दाखवून शरदराव म्हणाले, कोण म्हणतात शरदराव, ही माझ्या जावयाच्या मुलीच्या काकांच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. फोटोकडे एक फोटो आहे त्याच्याकडे बोट दाखवून कोण म्हणतायत शरदराव. काय म्हणतायत ही माझ्या म्हणजे शरदरावच्या, हे शरदराव माझ्या जावयाची म्हणजे यांची मुलगी आली, मुलीचे मिस्टर म्हणजे जावई आले, जावयाची मुलगी ही मुलगी जावयाच्या मुलीच्या काका म्हणजे कोण तर जावयांचे बंधू आले काकांच्या वडिलांच्या म्हणजे यांचेच वडील आले, वडिलांची एकुलती एक सून आहे, एकुलती एक वडिलांची सून ही आणि याची पत्नी, पण याच्या पत्नीचा विषय कुठे नाही, म्हणजे हीच मुलगी आहे. मग शरदराव फोटोतील व्यक्तीचे कोण लागतात, शरदराव तिचे वडील लागतात, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. चला पुढचा प्रश्न, सरासरी वेग लक्षात ठेवा. एक व्यक्ती ए पासून बी पर्यंतचे अंतर 6 किलोमीटर प्रति तास वेगाने सायकलने जातो आणि बी पासून ए पर्यंत 4 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. संपूर्ण प्रवासात त्याचा सायकल चालवण्याचा सरासरी वेग किती. अंतर सेम, जाताना येताना सेम अंतर असणार. सेम अंतर असल्यानंतर दोन वेगांची सरासरी, लक्षात ठेवा ही ट्रिक लिहून घ्या. दोन वेगांची सरासरी आयोगाचा फेवरेट टाइप आहे, म्हणजेच 2xy अपॉन x प्लस y. हे लक्षात ठेवा. दोन वेगांची सरासरी 2xy अपॉन x प्लस y म्हणजे 2 गुणिले x म्हणजे किती 6, y म्हणजे किती 4 छेद 6 अधिक 4 बरोबर. 2 गुणिले 6 गुणिले 4 छेद 10 यांचा गुणाकार. बेसक 12 12 चौक 48, 48 भागिले 10 म्हणजे 4.8. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे दोन वेगांची सरासरी 2xy अपॉन x प्लस y. लक्षात ठेवा ऑप्शन 2 बरोबर. बघा पुढचा विषय अपूर्णांक आपल्या सिलेबसलाच आहे. अपूर्णांकाचा चढता क्रम उतरता क्रम विचारला जाऊ शकतो किंवा मोठा अपूर्णांक विचारला जाऊ शकतो. अपूर्णांक संख्यांचा योग्य उतरता क्रम सांगितला, डिसेंडिंग ऑर्डर, उतरता क्रम मोठ्याकडून छोट्याकडे. आता काय करायचं मग भागाकार द्यायला शिकायचं. मग काय करायचं बघा 3/8 आहे, 5/9 आहे, 7/12 आहे. काय करूया तर वरती जे आहे त्याला 2-2 शून्य देऊन घ्या. भागाकार करायचं सोपं, पॉइंटचा विषय येत नाही. जो भागाकार मोठा ती संख्या मोठी. मग 8चा पाडा म्हणूया. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 उरले किती 6, 0 60, 8 7 56, 37 आलं. ओके चला पुढे. 9 5 45 बर उरला किती 5, 9 5 45 पॉइंट घ्यायचा नाही. 12 72, 12 5 60, 12 5 60 उरले 10, 0 100, 12 8 96 58. म्हणजे तुम्हाला इथं बघून कळतंय 7/12 मोठा, नंतर 5/9, नंतर 3/8. ऑप्शन नंबर 2 बरोबर. उतरता क्रम मोठा हा, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा. ऑप्शन नंबर 2. बघा पुढचा प्रश्न वयवारी आहे. वयवारीचा प्रश्न घेतला होता. 3 वर्षापूर्वी एका कुटुंबातील नवरा बायको आणि मुलगा वयांची सरासरी किती आहे 28 आहे. किती वर्षापूर्वी 3 वर्षांपूर्वी. 3 वर्षांपूर्वी कोणाची रे नवरा प्लस बायको प्लस मुलगा यांची सरासरी किती आहे 28. म्हणजे तिघांची बेरीज किती येईल 28 गुणिले 3, 28 त्रिक 84 म्हणजे तिघांची बेरीज 3 वर्षापूर्वी कधी 84 असणार. आजचा विचार करू. आज ही तिघही जण +3 वाढणार. मग आज म्हणल्यानंतर 84 + 9 म्हणजे आज त्यांची बेरीज झाली 93. कोणाची ह्या तिघांची. पण पुढे कंडिशन दिली बघा. आज त्यांच्यात आणखी एक मूल आहे आणि त्यांच्या सर्वांच्या वयांची सरासरी 24 आहे बरोबर. 24 सरासरी 24 वर्ष आहे. तर नवीन मुलाचे सध्याचे वय काय.
आज त्यांच्या वयांची सरासरी किती 24, मूल ऍड झाल्यामुळे 14 झाले, 24 गुणिले 4 96, आज त्यांची टोटल एकूण झाली 96, 96तून पहिले 93, म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे आज 3, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट। मुलगा धरून आज 24 आहे, म्हणजे चौघांची सरासरी 24 आहे, 24 चौक 96, म्हणजे चौघांची बेरीज आज 96 आहे, तिघांची आज बेरीज 93 होती, 96 मधून 93 गेली, 3 वर्षाचा मुलगा आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर। बघा पुढचा प्रश्न, शेकडेवारीचा प्रश्न घेतलाय। वस्तू विक्री करत असताना दुकानदाराने 1900 रुपये छापील किंमत असणाऱ्या 2 वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये, बी व्यक्तीला 152 रुपये सूट दिली, तर त्या दोघांना दिलेल्या सुटीमध्ये दुकानदाराने किती टक्क्याचा फरक ठेवला? आता एक गोष्ट लक्षात आली, किती टक्क्याचा फरक आला, किती टक्क्याचा फरक, सुटीमध्ये किती टक्क्याचा फरक, म्हणजे तुम्हाला कळेल की इथं जर विचार केला तर इथं 1900 ला 171 आहे बरोबर, तर इथं किती टक्क्यांचा फरक आहे, तर इथं 1900 ला 171 आहे गुणिले 100, हा जर विचार केला तर किती टक्के येते बघा, एवढा आकडा दिला आणि एवढी सूट दिली, म्हणजे किती टक्के सूट, 0 0 गेला, 0 0 गेला, 19 90 म्हणजे 9% आली, इथं किती टक्के सूट झाली, 9% झाली। आता विचार करा पुढे, पुढे त्याच 1900 ला सूट दिली किती, 152 गुणिले 100 बरोबर, चला किती होती बघूया, मग इथे हे 0 गेले, 19 8 म्हणजे 8 म्हणजे 8%, दोघांच्या सुटीमधला फरक किती, 1%, ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट। चला पुढे जाऊया। रोहितने मोहितकडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र 10,28,850 रुपयाला विकत घेतले, घसाऱ्याचा दर हा दर साल दर शेकडा 5% धरला, तर मोहितने ते यंत्र कितीला घेतले असेल? आता मोहित दादाने कितीला घेतले तर एक्स म्हणूया, त्याच्यावर घसारा 5%, म्हणजे पहिल्या किमतीवर 95% छेद 100, परत 95% 100 छेद परत 95% 100, कारण 3 वर्ष आहे, आणि यांची बेरीज यांची एकूण येतं किती, 10,28,850 असं दिले, म्हणजे जी रक्कम आहे मोहितची 5% 5% 5% घसारा केलाय, म्हणजे आता काय येईल बघा, एक्स बरोबर 10,28,850 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 छेद 95 गुणिले 95 गुणिले 95, आता 5 5 ने भाग जाईल बघा पटपट, 5 ने भागलं 20 येतंय, 5 ने भागलं 19 येतंय, 5 ने भागलं 19, 5 ने भागलं 20, 5 ने भागलं 19, 5 ने भागलं 20, आता 19चा पाडा म्हणायचा आहे, म्हणजे 20 ने गुणायचंय, तर 19 ने पाडाने भाग देऊया आपण, चला 19 5 95 बरोबर की नाही, उरले 7 7 78 झालं, 19 चौक 76 आलं, 76 2 उरले, 19 1 19 आलं, 9 उरले, 19 5 95 0, आता परत 19 ने भागलं, 19 1 19, 19 दुने 38, 19 दुने 38, उरले किती बाबा, किती उरले 38 ठेवल्यावरती, ह्याच्यातून 38 वजा केले तर 161 झाला, आता 19 1 19, 19 8 152, 152 19 8 9 उरले, 19 5 95 0, 19 1 19, 19 1 19, 19 5 95 0, 150 आलं, म्हणजेच 150 गुणिले 20 गुणिले 20 गुणिले 20, चला 0 1 2 3 4 4 0 लिहून घेतले मी, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120, म्हणजेच 12 लाख, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर। असं थोडंसं कॅल्क्युलेशन होतं, पाडे थोडे पाठ पाहिजेच, पाडे पाठ असेल तरच पटकन येतं, अन्यथा वेळ जातो, लक्ष ठेवायचं। बघा पुढचा सूत्रांचा वापर होता, सूत्रांचा वापर करून सोडवणं कसं आहे बघा, 0.41 0.41 0.41 3 वेळा आहे, म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब, असं जर असेल तर हे सूत्र काय सांगतंय, ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, हे आपलं खरं तर सूत्र, ह्या सूत्रांचा वापर करून जर केलं तर हे ए काय होईल, पहिल्या कंसात काय होईल 0.41 प्लस 0.69, आणि दुसऱ्या कंसात काय होईल 0.41 2 वेळा वर्ग, म्हणजे 0.41 गुणिले 0.41 मायनस दोघांचा गुणाकार 0.41 गुणिले 0.69 प्लस 0.69 गुणिले 0.69, ठीक आहे।
आणि खालचा कंस हाच आहे, लक्षात ठेवा. 0.41 गुणिले 0.41 मायनस 0.41 गुणिले 0.69, बरोबर की नाही, प्लस 0.69 गुणिले 0.69. मग यांचा हा कंस गेला. मग यांची बेरीज 0.41 प्लस 0.69, यांची बेरीज केली 91, 10 हातचा आला 1, 10, बरोबर की नाही, हातचा आला 1, म्हणजे किती येईल बघा, 11 झालं, म्हणजे 1.1, उत्तर आलं 1.1, ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे यांचं हे तुम्हाला माहित पाहिजे, ही फोड कशाची कळली पाहिजे, एकदम इझी. बघा पुढचा प्रश्न पाय चार्ट वरती घेतलाय मी. एका शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधीच्या झालेल्या निवडणुकीतील 4 विद्यार्थ्यांना वैध मतांच्या वृत्तलेख सोबत दिलाय. म्हणजे 4 विद्यार्थी, एक विद्यार्थी प्रतिनिधी, बरोबर की नाही, याच्या इलेक्शनला उभे राहिले होते. एकूण व्हॅलिड वोट्स किती होते, 720. तर निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मते पडली ते सांगा. आता 720 पैकी लक्षात ठेवा, डिग्रीचा विषय 60 डिग्री, 100 डिग्री, 80 डिग्री, 120 डिग्री. म्हणजे मेरी निवडून आली, पण तिला 120 डिग्री पडले. 120 डिग्री कितीपैकी, 360 पैकी. एवढंच फक्त कळायला पाहिजे. 0ला 0 गेलं, 12 एके 12, 12 त्रिक 36, 3ने भागलं 24, म्हणजे 240, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. जिंकलंय कोणी 120 डिग्री, कितीपैकी, 360 पैकी. 360ला 120, 720 ने गुणा, उत्तर येऊन जातं. बघा पुढचा प्रश्न जाणून बुजून शेवटी पुन्हा एकदा सोपे प्रश्न ठेवलेत का, वरच्या प्रश्नांमध्येच तुम्ही अडकायला पाहिजे, बाकीचे प्रश्न तुमच्यावर राहायला पाहिजे. एक पेपर सेटर म्हणून माझ्या डोक्यात ती कल्पना चालू असते, आयोगाच्याही डोक्यात हीच गोष्ट असते. त्यामुळे लक्षात ठेवा, वेळेप्रसंगी एखाद्या 2 प्रश्नामध्ये तुम्ही मध्ये अडकलात तर स्किप करून पटपट पुढे जायचं. आपल्या एक्झाम मध्ये डोक्यात एकच गोष्ट पाहिजे की आपल्याला टोटल 20 पैकी 20 प्रश्न डोळ्याखालून गेले पाहिजे. सुटले सगळे नको तरी चालतील, पण 20 प्रश्न ओळखीचे. नाहीतर 4-5 प्रश्न राहिले म्हटलं की तुम्ही मेन्सला झाल्यापासून राहिले. लक्षात ठेवा, जिथं गुणिले तिथं मायनस घ्या, जिथं मायनस तिथं प्लस घ्या, जिथं प्लस आहे तिथं भागिले घ्या, आणि जिथं भागिले तिथं गुणिले घ्या. मग 20 गुणिलेचा अर्थ काय होतो, गुणिलेचा अर्थ बघा -10, मायनसचा अर्थ काय होतो, +5, प्लसचा अर्थ काय होतो, भागिले 5. चला बॉर्डमस काय सांगतं, पहिल्यांदा भागाकार करून घ्या. 20 वजा 10 प्लस 1. मग आता काय, तर या दोघांची बेरीज 21, 21 वजा 10 म्हणजे उत्तराला 11, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. चला पुढचा प्रश्न. समभुज त्रिकोण, एका समभुज त्रिकोणाची बाजू 22 सेंटीमीटर असल्यास समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय. मित्रांनो आपला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. फॉर्म्युला पार्ट पाहिजे तरच येणार. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्यायचा, पेपरच्या बाजूला चुकला असेल तर. वर्गमुळात 3/4, बाजू वर्ग म्हणजे 22, 2 वेळा लिहितो बाबा, 22 गुणिले 22. चला 2 ने भाग देऊ. 2 बे 2 4 11, बे 11 म्हणजे 11 गुणिले 11 121 वर्गमुळात 3, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. कधी कधी वर्गमुळात 3ची पण किंमत देतात, ती किंमत ठेवायची आणि गुणाकार करायचा, असं सुद्धा उत्तर येऊ शकतं जर त्यांनी दिलं तर. बघा पुढचा प्रश्न. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतलं. किती लिटर, 1.5 लिटर बरोबर, 1.5 लिटर घेतलं. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपये द्यायला पाहिजे. ठीक, मला पहिले दिवस, एकूण दिवस मला काढावा लागणार आहे. एकूण दिवस मला पहिलं काढू, एकूण दिवस. ठीक आहे, एकूण दिवस बघा, जानेवारी महिन्यात 26 तारखेपासून म्हणजे 26ला दूध घेतले बरं का. 26, 27, 28, 29, 30 आणि 31 म्हणजे जानेवारीचे 6, 2016 आहे म्हणजे फेब्रुवारी 29 आणि मार्च 21 पर्यंत म्हणजे 21. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते बघा. हे आले 35 आणि 11, 35 आणि 21 56 दिवस आले. आता 56 दिवस आहे तर ते किती, प्रत्येक दिवसाला 1.5 म्हणजे 1.5 आणि कसं लिटर 47. बस यांचा गुणाकार करायचा आहे. 56 गुणिले 1.5 गुणिले 47. आता 1.5 ने गुणून घेऊ,
1.5 गुणलं 15 गुणून घेऊया बघा. 15 सक 90, हातचा आला 9 बरोबर. 15 5 75, 75 9 84 करेक्ट. म्हणजे हे आलं 84. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मी 84 गुणिले 47 करणार. 84 गुणिले 47, 84 गुणिले 47. चला गुणाकार करू. 7 चौक 28, हातचा आलं 2, एकक स्थानी 8 पाहिजे. ओके. 7 चौक 28, हातचा आलं 2, 7 8 56, 56 आणि 2 किती 58. हे 58 आलं बघा. 0 या ठिकाणी. 4 चौक 16, हातचा आला 1, 4 8 32 आणि 1 33. ओके. करा बेरीज. 8 करा बेरीज. 14, हातचा आला 1, 9 3 39 48. ऑप्शन नंबर 2 बरोबर. 39 48 म्हणजे एकूण दिवस, लिटर आणि दर यांचा गुणाकार करायचा होता. बेसिक मॅथचा क्वेश्चन. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. सरासरीचा क्वेश्चन घेतलाय मी. एका कारचे 7 महिन्याचे पेट्रोल सरासरी खप 110 आहे. 7 महिन्याचे 7 गुणिले 110 प्लस उरलेल्या 5 महिन्याचे सरासरी किती 180. आणि या सगळ्यांची सरासरी करायची म्हणजे भागिले 12 करा. हे 7 महिन्याचं 770, हे 5 ने गुणलं 430 भागिले 12. चला यांची बेरीज करू. किती आली 1200. 1200 भागिले 12 म्हणजे 100 रुपये हा सरासरी रेट आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. सरासरीवरती कोणकोणत्या टाईपचे प्रश्न येतील सगळे मी ऑल टेस्ट मध्ये कव्हर करणार आहे. तुमचा पर्पज एकच, देईल ते खायचं, बाकी सगळं माझ्यावर सोडायचं. पण करायचं म्हणजे करायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जे यूट्यूबवर 3 व्हिडिओ पाहिलेत, आवडले असतील बाकीच्या विद्यार्थी मित्रांना नक्की पोहोचवा. कारण बऱ्याच वेळा टेस्ट सिरीज होऊन गेल्यानंतर म्हणजे खूप सारे टेस्ट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांना कळतंय. लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी स्वतः तर फायदा घ्या, पण बाकीच्या विद्यार्थी मित्रांपर्यंतही पोहोचवा की बाबा ह्या टेस्ट सिरीज आहे, तुला लावायचे का बघ. देणारा देतोय, घेणाऱ्याला आपण दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला कळलंय तर आपण बाकीच्या लोकांना सांगितलं पाहिजे. ही व्हिडिओ आणि टेस्ट बाकीच्या विद्यार्थी मित्रांना सांगा. तुम्ही चहाला जाताना नेहमी बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चांगलं काय त्याच्यावर गप्पा मारत चला, फायदेशीर राहील. ठीक आहे मित्रांनो. अशा तऱ्हेने आपण 20 प्रश्नांची उत्तर पाहिलेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही बूस्टर 4.0 आहे. पुण्यात असाल तर दुपारी 2 ते 2:20 ची बॅच ती फुल आहे, त्याला ऍडमिशन संपलेत. आता सकाळी 10 एक बॅच चालू आहे. पुढची बॅच 3 ते 3:20 होणार आहे. मग तुम्हाला फक्त ह्या बॅचला कोणत्याही बॅचला यायचंय. ऑफलाईन येणार असेल तर तुमची फी आहे, आणि ऑनलाईन जर तुम्ही आता कुठूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहत असाल तर 110 रुपये फी आहे. ही फी असण्याचं कारण हे 15 पेपरची प्रिंट झेरॉक्सचा खर्च आहे. क्लिअर आहे. लक्षात ठेवा, काही गोष्टीमध्ये तुम्हाला ती गोष्ट करावी लागणार आहे. खर्च जो आहे तुम्हाला द्यावा लागणार, बाकी काहीच नाही. पण दररोज पेपर सोडवा. मी कायम बोलत आलोय क्लासमध्ये सगळीकडे, पण शिक्षणासाठी खर्च करा. थोडा खर्च करायला काही हरकत नाही, शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे. ज्याने आपलं आयुष्य बदलणार आहे अशा गोष्टीवर खर्च करायला शिका. मी नेहमी सांगतो की विद्यार्थी दशेमध्ये की बाबा तुम्ही 99 रुपयाचा टी शर्ट वापरा, खराब झालेला टी शर्ट वापरा. कपडे आता सध्या फक्त अंग झाकण्यासाठी पाहिजे. अधिकारी झाल्यानंतर तुम्ही ब्रँडेड सगळ्या गोष्टी वापरा, तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं असतं. आत्ता नको. आत्ता ब्रँडेड फक्त शिक्षण, बाकी काही नाही. त्यामुळे शिक्षणावरती खर्च करायला पुढे मागे बघायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे प्रामाणिकपणे सल्ला देतोय तुमचा एक मोठा भाऊ म्हणून. क्लिअर आहे. तेव्हा फायदा घ्यायचा. मीच नाही, जिथं जिथं तुम्ही कमी पडताय त्या ठिकाणी 2 रुपये खर्च करायला शिका, ज्ञान घ्यायला शिका. कळलं तरच तुम्ही पुढे जाणार. लक्षात ठेवा. ज्यांना कोणाला बूस्टर जॉईन करते बूस्टर जॉईन करा. अजून आपल्या ॲपवरती बाकीच्या बॅचेस आहेत. ज्यांना वाटतंय की बाबा मला सर माझं बेसिक पासूनच कच्चं आहे तर मला टेस्ट सिरीजमध्ये मार्कच येत नाही, त्यांनी आत्ता जी चालू आहे सकाळी 11 ते 1 हायब्रिड बॅच लाईव्ह आहे, 11 ते 1 चालू झाली जस्ट, ही जॉईन करायची 19 आणि 18 जरी जॉईन केली लाईव्ह तर लक्षात ठेवा ह्याचं रिझनिंग झालेलं आहे. अंकगणित लाईव्ह आहे. म्हणजे ज्यांना लवकर सिलेबस उरकायचा आहे त्यांनी 18 करा. जे माझ्याबरोबर चालणारे परीक्षेपर्यंत त्यांनी 19 करा. ज्यांना वाटतं रेकॉर्डेडच करायची मला टोटल तर त्यांनी ऑल इन वन नावाची बॅच आहे आपल्या ॲपवर, ती जॉईन करायची. लक्षात ठेवायचं. ज्यांना वाटतं याच्याबरोबर मला आता सगळं झालंय, माझे क्लासेस पण झाले, पण शेवटच्या काळात मला एक पॉलिशची गरज आहे, तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी 30 दिवसीय संयुक्त गट ब व गट क पूर्वसाठी फक्त 30 दिवसाची बॅच मी घेणार आहे.
फक्त 30 दिवसाची एकदम अल्प फीमध्ये घेणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे त्याला अटॅच राहा, सगळी माहिती मिळेल. ती लाईव्ह आणि प्लस ऑफलाईन पण असणार आहे. ऑफलाईनचे ॲडमिशन लगेच संपून जातात 1-2 तासामध्ये. जे महाराष्ट्रातली कानाकोपऱ्यात आहे त्यांनी लक्षात ठेवायचं, लाईव्ह प्लस ऑफलाईन दोन्हीपैकी जे शक्य आहे ते करायचं. आणि हे सगळं झालंय, सगळं एक नंबर आहे माझं गणित. मग शेवटच्या काळात काय करू? बूस्टर 4.0, 5.0, 6.0. आता अजून एक, मागे बूस्टर 1, 2, 3 झाल्या होत्या, त्या मी 1 वर्षापूर्वी घेतल्या होत्या, त्यामुळे ते हाईड करून ठेवले. त्याचं कारण नको जुनं, आता अपडेटेड घेऊया. आणि दुसरा मुद्दा असा की त्यातलेच टॉपिक वाईज टेस्ट सिरीज बरेच विद्यार्थी मला मागतायत टॉपिक वाईज. तर सुपर 30 टॉपिकची एक टेस्ट सिरीज बनवलेली आहे मी, ती एक तुम्हाला लॉन्च झालेली दिसेल ॲपवरती बघा. टॉपिक वाईज सुपर 30, त्याचे 36 व्हिडिओ आहेत. 36 टेस्ट, 36 व्हिडिओ. ही गोष्टही करू शकता. टेस्ट सगळ्यात महत्त्वाची, त्याची एकत्र मी तुम्हाला PDF पण देईल आणि एकत्र व्हिडिओ पण देईल. तुम्ही दररोज तो एक, हे एक, तो एक, हे एक असं जरी केलं तरी काम होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने पहिले 3 टेस्ट आपण यूट्यूबवर पाहिलेत, ॲपमध्ये पण आहे. बाकीचे इथून पुढचे व्हिडिओ टेस्टचे, बूस्टरचे सगळे ॲपवरती मिळतील. सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवरती. बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 एकदम ओके करू, मग पुढचं पाहू. ठीक आहे मग मित्रांनो, भेटूया ॲपमध्ये. धन्यवाद.